वैभवी गायकवाड ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत करते। तर आता मी जाते मार्केटमध्ये, तर आपण बघूया की काय काय शॉपिंग करायची आहे। चला चला आता आपण सामान घ्यायला जातो आहे। इथेच जवळच्या मेट्रो मॉल मध्ये जायचं आहे। सोबत जर मिळाली तर आपण भाजी घेऊ। चला कमाला। आता मी तुम्हाला म्हणाले की आपण मेट्रो मध्ये जातोय बरोबर, आणि तेवढाच नेमका पाऊस पडला। थांबा मी दाखवते। नामधारी फक्त ओला करायला आलेला। काय को असा खोटेपणा। मी दाखवणार होती ना तुम्हाला, पण जाऊ दे, काही हरकत नाही। आज संध्याकाळी जेवणाची जबाबदारी माझ्यावर आहे। तर आता बघूया की आपल्याला काय मेनू करायचा आहे, काय करायचंय, अजून विचार करूया। तर व्हिडिओ आपण तेव्हा कंटिन्यू करूया। आमचं दुपारचं सगळं जेवण आहे। तर आता मी फक्त डाळ करणार आहे, मस्त तडकेवाली झणझणीत होते का नाही ते बघूया आपण। डाळ आता आपण मस्त धुवून स्वच्छ पाणी फ्रेश घालून घेतलं आहे। आता आपण बघूया याच्यात काय काय घालायचं। पहिलं घालणार आहोत थोडंसं तेल, एक चमचा गूळ। आता आपण फक्त गूळ आणि तेल घालूनच डाळ शिजत ठेवली आहे। तर नंतर आपण ते सगळी तडक्याची तयारी करणार आहोत। आता आपण टोमॅटो जराशे असे उभे काप करून घेऊया सलाड म्हणून खायला। एक हे आता टमाटे आपण असे उभे काप करून घेणार आहोत सलाड म्हणून खायला। खूप असे बारीक ही फोडणीची तयारी करून घेतली आहे। हे लसूण घेतले आहे, एक कांदा आणि एक टोमॅटो आपण चिरून घेणार आहोत। हा असा आपण कढई तापत ठेवली आहे। तेल आपल्याला फोडणी तयार करायची, त्या हिशोबाने आपण तेल टाकणार आहोत। तेल तापल्यानंतर आपण टाकणार आहोत आता ह्याच्यात आपण टाकणार आहोत हळद जराशी, काश्मीरी मिरची,
जर असा चवीला तुम्हाला वाटला तर गरम मसाला घाला, ऑप्शनल आहे. 1 वाटी पाणी घातलं, आता त्याला छान शिजू दे. कांदा टोमॅटो शिजला पाहिजे म्हणून आता आपण ह्याच्यात मीठ टाकणार आहोत. अंदाजाने घाला. आता मस्त आपला मसाला शिजला आहे छान. हे बघा, आता आपण ह्याच्यामध्ये डाळ टाकूया. ही झाली आपली डाळ रेडी. फक्त मी आता ह्याच्यावरून फक्त कोथिंबीर टाकली आहे. आता आपली डाळ झालेली आहे. सगळं जेवण झालेलं आहे, म्हणजे डाळ आणि भात एवढंच होतं. मार्केटचं तुम्हाला दाखवायचं होतं, पण थोडासा पाऊस पडला म्हणून ते दाखवायला भेटलं नाही. काही हरकत नाही. आता आपण भेटूया आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.